नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला कांदे व लसूण पावसाळ्यामध्ये कसं साठवून ठेवायचं ते मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जर नक्की आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे कांद्याच्या जाळीमध्ये कांदा टाकताना मोकळा न टाकता किंवा मग प्लॅस्टिकच्या पिशव्या न टाकता अशा प्रकारे ज्या कापडी बॅगा येतात त्या मी इथे कट करून टाकलेल्या आहेत. म्हणजे कापडी बॅगा हे आपल्या उपयोगात येतील व पेपरही न टाकता अशा प्रकारे कडक असल्यामुळे त्यातील घाण खाली आपल्या बाकीच्या भाज्यांमध्ये जात नाही. तर हे कांदे मी गावावरून आणलेले आहेत. तर त्याचे अशा प्रकारे साली काढून स्वच्छ असे निवडून त्यामध्ये ठेवायचे. त्या ओला कांदा अजिबात जाऊन द्यायचा नाही. तर अशा प्रकारे आता मी सर्व कांदे आता एक एक करून स्वच्छ असे निवडून पाहून टाकणार आहे. जर आपण ओले कांदा जर टाकला तर तो दुसरा कांदाही खराब करू शकतो. तर अशा प्रकारे सर्व कांदे चेक करूनच टाकायचे, म्हणजे काही टेन्शन राहत नाही. कांदा हा लगेच खराब होतो, त्यामुळे तो व्यवस्थित असा नीट करून ठेवला म्हणजे खूप दिवस टिकतो. तर अशा प्रकारचे जे फुटीचे म्हणजे दोन तोंडाचे जे कांदे असतात तर ते त्यामध्ये टाकायचे नाही, तर ते सेपरेट वरती ठेवायचे व सगळ्यात आधी ते वापरायचे. म्हणजे आपले बाकीचे चांगले कांदे खराब होत नाहीत. तर अशा प्रकारे मी आता सर्व दोन तोंडाचे कांदे काढून ठेवलेले आहेत व आता मी सर्व कांदे भरून घेते. तर यामध्ये एक मला असा ओलसर व काळा झालेला कांदा सापडलेला आहे. तर हे काळे झालेले कांदे किंवा ओलसर कांदे जे असतात ते सर्व बाजूला काढून घ्यायचे. तर ते खराब नसतात, तर फक्त वरच्या साईडनेच खराब झालेले असतात. तेही आपण नंतरही वापरू शकतो. त्यामुळे ते वरच्या साईडला ठेवायचे, म्हणजे पटकन असे वापरले जातात. फक्त वापरताना जे काळे कांदे झालेले आहेत ते स्वच्छ असे धुवून वापरायचे, कारण ती काजळी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते. तर त्यामुळे ते काळे झालेले कांदे स्वच्छ असे धुवून मगच वापरायचे. तर त्यानंतर आता लसूण ही आमचा गावरान शेतातील लसूण आहे. तर तोही आणल्यानंतर अशा प्रकारे स्वच्छ असा निवडून घ्यायचा. त्याचे काही घाण वरचे असेल तर काढून घ्यायची व एखादी कुडी जर त्यामध्ये खराब असेल तर तीही स्वच्छ अशी काढून द्यायची. व कांदा व लसूणमध्ये यामध्ये गॅप असला पाहिजे, म्हणजे ते खराब होत नाहीत वासाने. व अशा प्रकारची स्टीलची जाळी असेल तर त्यामध्ये भरपूर असे अंतर असते, त्यामुळे आपली भाज्या म्हणजेच कांदा किंवा लसूण खराब होत नाही. तर इथे एखादी कुडी खराब असेल तर ती आत्ताच काढून घ्यायची, म्हणजे लसूण खराब होत नाही. तर आता मी सर्व लसूण स्वच्छ असा निवडून घेते व जो खराब आहे तो वेगळा करून घेते. तर पावसाळ्यामध्ये असो किंवा मग कोणताही ऋतू अशा प्रकारे जर नीट साठवून ठेवला तर आपल्या भाज्या खूप छान अशा राहतात. त्यानंतर तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये भाज्या कशा प्रकारे साठवल्या पाहिजेत याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मग त्याची लिंक खाली देते, नक्की चेक करा. तर अशा प्रकारे आता मी सर्व लसूण भरून ठेवलेलं आहे. लसणाच्याही कप्प्यामध्ये मी अशा प्रकारे कापडी बॅगा टाकलेल्या आहेत. तर कांदा, बटाटा व लसूण या तिन्हीमध्येही अशा प्रकारे कापडी बॅगा टाकायच्या. त्यानंतर जो खराब निघालेला सुट्टा लसूण आहे तर तो मी अशा प्रकारे सोलून एका डब्यामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे तो पटकन वापरता येतो, खराब होत नाही. व कांदे खराब होऊ नये यासाठी यामध्ये मी थोडे थोडे असे पेपरचे बॉल्स करून टाकलेले आहेत. त्यामुळे मॉइश्चर टिकून राहतं व आपले कांदे लवकर खराब होत नाहीत. जर ओलावा निर्माण झालाच त्यामध्ये तर हे पेपरचे बॉल्स यामध्ये आपला ओलावा शोषून घेतात व आपले कांदे खराब होत नाहीत. तर माझ्याकडे आता बटाटे नाहीत, तर मी यामधल्या जाळीमध्ये बटाटे हे अशा प्रकारे कापडी पिशवी किंवा मग पेपरमध्ये टाकते.